नाही, आपण ज्या पंपाच्या टाकीमध्ये 2 जणांचा अपघाती मृत्यू झाला हे सांगताय, त्याची माहिती घेतली असता तो पंप 2 वर्षापूर्वी बंद झालेला आहे. परंतु आत्ता त्या पंपाच्या टाकीची साफसफाई करत असताना जो काही गॅस त्या टाकीमध्ये होता त्या गॅसमुळं संबंधितांचा मृत्यू झाला, अशा पद्धतीची माहिती मला आत्ताच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अवैध बायोडिझेलचे बरेच पंप नाही, आपण ऐकलं की मी आत्ता कलेक्टर असतील, आमचे जिल्हा पोलीस प्रमुख असतील, या दोघांनाही सूचना केल्या की या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे होता कामा नयेत आणि या संदर्भामध्ये जर अशा कुठं काही गोष्टी घडत असतील, काही व्यवसाय चालले असतील तर आपण ताबडतोब त्याच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती जे नायगाव आहे आणि त्या नायगाव गावाजवळ अवैध बायोडिझेलचा पंप आहे. त्या पंपाच्या टाकीमध्ये 2 युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे. आपण बघू शकतो, हाच तो अवैध बायोडिझेलचा पंप आहे आणि या पंपाला सध्या प्रशासनानं सील लावले. मात्र यापूर्वीसुद्धा या पंपाला 1.5 वर्षापूर्वी सील केलेलं होतं. त्याचं कारण असं आहे की याच पंपाच्या डिझेलच्या टाकीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता, त्यामुळे हा पंप सील करण्यात आला होता. मात्र राजे रोजपणे हा पंप जो आहे तो सुरू होता. अशा पद्धतीचे जवळपास 18 पंप या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती सुरू आहे. आपण जर पाहिलं तर हे गाड्यांचे चाकाचे निशाण आहेत. हा पंप जो बंद करण्यात आला होता, मात्र या निशाणावरून असं दिसतंय की हा पंप राजरोसपणे या ठिकाणी सुरू होता. या पंपाच्या पाठीमागे 2 अवैध बायोडिझेलच्या टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी जी आहे ती बंद आहे, म्हणजे ती टाकी सुरू होती आणि या टाक्यावरती 2 नोझल चालतात. ज्या बाजूलाच एक दुसरा नोझल सुरू आहे, ते सुद्धा सुरू होतं. आणि ज्या टाकीमध्ये काल 2 युवकांचा बुडून मृत्यू झाला, हीच ती टाकी आहे. ही टाकी बंद होती. पुन्हा एकदा ही टाकी सुरू करायची ती म्हणून स्वच्छता करण्यासाठी 3 युवक या टाकीमध्ये उतरले होते. मात्र गुदमरून या टाकीमध्ये त्या 2 युवकांचा मृत्यू झाला. एकदा तिसरा जो होता तो सध्या गंभीर जखमी आहे. त्याच्यावरती इथल्या मलकापूरच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. एकंदरीत पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरती जवळपास 18 पंप जे आहेत अवैध बायोडिझेलचे सुरू आहेत. मात्र पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांना याची कोणत्याही प्रकारची माहिती नाही. अशा प्रकारची जी माहिती इथले जे SDO संतोष शिंदे आहेत त्यांनी दिलेली आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर पालकमंत्र्यांनी सुद्धा या घटनेनंतर तात्काळ हे जे अवैध डिझेलचे पंप आहेत 18 त्यांना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचे सुद्धा आदेश या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र हा राजरोसपणे धंदा सुरू असताना आतापर्यंत या 1.5 वर्षामध्ये 3 युवकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. प्रशासनानं हा जो पंप जो आहे तो सध्या सील केलेला आहे. मात्र जे बाकीचे जे 18 पंप आहेत ते सध्याही सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. आणि आता या पंपावरती म्हणजे अवैध बायोडिझेल पंपावरती आता प्रशासन, पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सुद्धा लक्ष लागून आहे. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मलकापूर, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.